तर मित्रांनो, मी आहे कोकणी आणि कोकणात जायचं म्हणजे गणपतीत, तर ते मेन आहे, इम्पॉर्टंट आहे, जीवनाचा मेन भाग आहे. माझा मित्र पण कोकणी आहे, त्याला मी सोडून आलो बसमधून. आता ही बॅग आहे माझी, पॅक करायची, मी गाडीने चाललोय. तर बघू काय काय घ्यायचं बॅगेत सामान. एवढी मोठी बॅग आहे तर खूप सामान घेऊन जायला लागणार आणि खूप गोष्टी आहेत आज करायसाठी, कारण की मला हेअर ड्रायर पण खराब झालेला आहे. शूज घेतले पहिला, बॅग थोडीफार भरली, मस्त कपडे वगैरे टाकले, अजून करायचे बाकीचे. 2 शूज मस्त प्रॉपर घेतले, स्लीपर आहे. ही बॅग पॅक करून झाली, बंद करून साईडला ठेवतो. आता बघू हेअर ड्रायरचं काम. हेअर ड्रायरची वायर पूर्ण उडालेली, ही वाली वायर फक्त टाकायची आहे आणि घेऊन यायचं घरी, मध्ये वापरायला मोकळा. हेअर ड्रायर जसंच मी घेऊन येतो तसंच बॅगेत ठेवून येतो. बॅग ठेवल्यानंतर लगेच आम्ही निघतो गाडीतून CNG भरायला. CNG भरून झालं की प्रवासाला सुरुवात. गावाला जाताना थोडा पाऊस होता, त्यामुळे प्रवासाला मजा आली. प्रवास करताना थोडी भीती पण मनाला वाटत होती, कारण पावसात दगड कोसळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आम्ही आज कोकणी म्हणून आम्हाला काही भीती नाही थोडी पण. मग आम्ही सकाळी 6-7च्या दरम्यान गावाला पोचतो. गावाला पोचल्या आम्ही लोक डेकोरेशनचं काम करायला घेतलो, कारण की दुसऱ्या दिवशी गणपती आहेत आणि आम्ही लोकांनी डेकोरेशनच नाही केलं तर मग ते थोडं विचित्र वाटेल. म्हणून आता हळूहळू सगळं सामान पहिला काढून घेतो, काय काय डेकोरेशनला लागणार आहे. ते कपडा, ते पाटचं पडदे, ते हार, फूल, पाटी डेकोरेशनसाठी. आता आणि हे पाटी, गणपतीच्या पाटी मकरंद म्हणून आहे, मकर. आणि असं लावून घेतलंय मस्त पडदा, साईडून असा वाटतोय, मध्ये कपडा टाकलाय. हा कपडा वरतून असा लागणार मंडपासारखा, वरती थोडा जुन्या टाईपचं घर आहे त्याच्यामुळे ते विचित्र वाटेल, म्हणून जुन्या घरात राहायची मजाच येते. तर तिकडे फाटला, त्याच्यामुळे आमचं डबल काम झालं. तिथताच आणि मुळे थोडा फाटला, मग ते शिवून घेतलं आम्ही लोकांनी. जसं शिवून होतं तसंच आम्ही लोक मकरचं अजून थोडंफार सामान काढतो. थोडं लवकर पण उठायचं होतं, म्हणून आम्ही थोडं जास्तच लेट झोपतो, 20 वाजता.